माझी काही गॅरंटी नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका. जयंत पाटील यांच्या विधानानं भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीतील एका नेत्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ, लवकरच वेगळा निर्णय घेतील. अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचा दावा. सुरेश धसांना समज द्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी. भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप. निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडेंची टीका. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. सुरेश धसांचा आरोप, पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजित पवार स्वतःकडेच ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजित पवारांचा निर्णय, सूत्रांची माहिती. परभणीच्या पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप. माजी आमदार बाबाजानी दर्राणीसह अन्य चौघांवर गुन्हा दाखल. पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेपवरून वादाची चिन्ह. मूर्तीच्या चरणाची झीज झाल्यानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय, मात्र महासंघाकडून तीव्र विरोध. होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता. यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार. मुंबईत कमाल तापमानाची नोंद. पुढील तापमान 38 ते 40 अंशावर जाण्याची शक्यता. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा.